आज मी बनवत आहे गावठी कोंबड्याच्या मटणाचा रस्सा। त्यासाठी मी हा गावठी कोंबडा घेतलेला आहे। याचं जे मटण आहे हे जवळजवळ 900 ग्रॅम एवढं हे मटण आहे। आता याला बनवण्यासाठी जे काही मी साहित्य घेतलेलं आहे त्यामध्ये मी घेतलेलं आहे 3 कांदे घेतलेले मी, हे 2 छोटे आहे, हा एक मोठा आहे। 3 कांदे घेतलेले आहे, 2 मी टोमॅटो घेतलेले आहे। आता हे कांदा आणि टोमॅटो फोडणीसाठी वापरणार आहे। त्यानंतर मी घेतलेला आहे मसाल्यामध्ये वापरण्यासाठी 10 ते 12 लसणीच्या पाकळ्या घेतलेल्या आहे। 1.5 इंच आल्याचे तुकडे करून घेतलेले आहे छोटे। त्यानंतर 1 वाटी मी कोथिंबीर घेतलेली आहे आणि ह्या ज्या 4 मिरच्या आहेत ह्या कमी तिखटाच्या मिरच्या घेतलेल्या आहे, ह्या मी मसाल्यामध्येच वाटून घेणार आहे। आता मी या साहित्याचा मी पहिले वाटण करून घेणार आहे। वाटण काढून झालेलं आहे। आता मी मसाला बनवायला घेते, मसाला फ्राय करायला घेते। त्यासाठी मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे। कढई आता तापलेली आहे चांगली आणि आता मी यामध्ये तीन एवढे चमचे भरून यामध्ये तेल घेतलेलं आहे। आता या तेलामध्ये आपण तेल तापलेलं आहे, यामध्ये हे आलं, लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीर याचं मी वाटण घालून घेते आहे। हे वाटण जरा परतून घेते। हे वाटण आता थोडंसं परतून झाल्यानंतर मी यामध्ये हे 3 तेजपान टाकते आहे। त्यानंतर मी याच्यामध्ये हा आपण चिरून घेतलेला कांदा घालते आहे। टोमॅटो पण आता याच्यामध्ये घालून घेते आहे। कांदा आणि टोमॅटो आता याच्यामध्ये चांगला फ्राय करून घेते आहे। जरा कांदा शिजवून घेते आणि थोडा चांगला झाला कांदा मसाला की मग आपण याच्यामध्ये हे मी काही सुके मसाले त्याच्यामध्ये घालणार आहे, ते मी तुम्हाला नंतर दाखवते। आता आपला हा मसाला आपला मसाला बघा असा चांगला शिजलेला आहे। आता आपण यामध्ये हे सुके मसाले मला घालायचे आहे। त्या अगोदर मी याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेते, मसाल्याचंच पाणी आहे। आता आपण यामध्ये सुके मसाले घालते मी। त्यामध्ये मी टाकते आता हा छोटा चमचा बघा, या साईजचा माझा छोटा चमचा आहे। हे सपाट 2 चमचे मी हळद घातलेली आहे। त्यानंतर मी घालत आहे याच्यामध्ये गरम मसाला पावडर, हा सुद्धा मी 2 छोटे चमचे घातलेले आहे। त्यानंतर मी घालते आहे याच्यामध्ये हे तिखट मी 2च चमचे घातलेले आहे, कारण मी याच्यामध्ये हिरव्या मिरच्या घातलेल्या आहे। वाटणामध्ये 4 हिरव्या मिरच्या घातलेल्या आहे, त्यामुळे तिखट घातलेलं आहे। आणि आता आपण घालून घेऊया याच्यामध्ये मीठ 2। हे माझे खूप छोट्या आकाराचा चमचा असल्यामुळे मी याच्यामध्ये याला व्यवस्थित लागेल असं हे 4 चमचे एवढं मी मीठ घातलेलं आहे। माझा मसाल्याचा चमचा हा छोटा आकाराचा असल्यामुळे तुम्ही ते समजून घ्या। त्यानंतर मी याच्यामध्ये घालत आहे ही अर्धा स्पून ही काळी मिरी पावडर आहे, ही घालत आहे। आणि चवीला थोडीशी ही कसुरी मेथी घालत याच्यामध्ये।
बस. आता आपण याच्यामध्ये जास्त खडे मसाले वगैरे काही घालत नाही, फक्त मी याच्यामध्ये तेज पण घातलेला आहे, काळी मिरी पावडर घातलेली आहे, त्याच्यामुळे याला भरपूर, आणि गरम मसाला पण घातलेला आहे, त्याच्यामुळे आता आणखी मसाले घालण्याची याच्यामध्ये गरज नाही. आता आपले मसाले घालून झालेले आहे. आता मी आता याच्यामध्ये घालत आहे आपलं हे धुवून घेतलेलं चिकन. हा गावठी कोंबडा आहे, आपण याला चिकनच म्हणतो, त्यामुळे आता हे घालून घेतलेलं आहे. आता हा सगळा मसाला या चिकनला मी लावून घेते. एक 2 मिनटं याला जरा आपण याला वाफ लावून घेऊया, नंतर मी याच्यामध्ये पाणी घालणार शिजवण्यासाठी. आता चिकन शिजण्यासाठी यामध्ये मी पाणी घालत आहे, हे मसाल्याचंच पाणी घालत आहे. तुम्हाला जेवढा रस्सा हवा असेल तेवढ्या प्रमाणात तुम्ही पाणी घालून अशा प्रकारे चिकन शिजेपर्यंत, चिकन हे शिजलं पाहिजे इथपर्यंत पाणी घालायचं, रस्सा करायचा. आता मला जरा रस्सा आणखी वाढवायचा आहे, त्याच्यामुळे मी याच्यामध्ये अजून पाणी घालत आहे. आता हे शिजेपर्यंत याला शिजून घेऊ. आता आपलं हे तयार झालेलं आहे गावठी कोंबडा. खूप चविष्ट असा हा रस्सा तयार झालेला आहे. अशा प्रकारे आपला हा गावठी कोंबड्याचा रस्सा अतिशय चविष्ट असा तयार झालेला आहे.